महाविकास आघाडीची चर्चा होती. त्यात शरद पवार होते, स्वतः उद्धव ठाकरे होते, मी कुठेच नव्हतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना. तर ठीक आहे, त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच वागवलं. त्याच्यात फार हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना प्रस्ताव जो होता तो 4 जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर. अकोल्यासह 3 जागा हा प्रस्ताव होता. त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो. रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे. आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती. त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या. एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर हजर होते. 4 सीझनचं आपल्याला माहीत असेल. शरद पवार साहेब हजर होते. चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती. चर्चा महाविकास आघाडीत होतो. ते म्हणतात की तुम्ही खोटं बोलतात. म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद काय खोटं बोलतात? मला असं म्हणतात की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे ते आता थेट भाजप विरोधी तिसरी आघाडी, त्याचं कदाचित नेतृत्व ते करू शकतात. करू द्या, काय हरकत नाही. जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असे या मताचे आम्ही आहोत. आणि 4 जागांचा प्रस्ताव होता. आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली. आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. यात खोटं काय आहे? याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे. किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना. तुम्ही उल्लेख केला रामटेकच्या जागेचा. असं म्हटलं जात होतं की अकोलाही त्यांना मिळेल, हेही सांगितलं होतं. पण तुम्ही म्हणतात 4 जागा आणि त्यानंतर तुम्ही 5 जागांची तयारी होती. आज तुम्ही उघड कराल का की नेमक्या कोणत्या जागा या वंचितला दिल्या जाणार होत्या? कुठच्या जागांचा प्रस्ताव होता? बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहे. मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतो. रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती. शिवसेना हा त्याग करायला तयार होती सिटिंग जागेचा, लक्षात घ्या. आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतु परंतु नाही. ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळीमेळीत चर्चा झालेली आहे. ते आमच्याबरोबर राहावेत यासाठी अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतलं कोण खोटं बोलत आहे. पण राऊसाहेब एवढी गोपनीयता तुमच्याकडूनही आणि त्यांच्याकडून का बाळगली जाते? जागा कशा करता? पण तुम्हाला कशाला सांगायचं? त्यांना सांगू द्या. तुम्हाला का सांगायचं? ते म्हणते तेही जागा. ठीक आहे ना. आम्ही काय सिक्रेट काहीच नाही. अकोला तर आहेच आणि रामटेक सुद्धा आहे. 3च जागा म्हणतात अजूनही नाही. 4 जागांचा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आम्ही त्यांना 5 जागा देऊ असंही सांगत होतो. त्या दरम्यान आम्ही जेव्हा जाहीर करू तेव्हा पूर्ण चर्चा बंद झाली असेल असं त्यांचं देखील मला माहिती. कोणी खोटं बोलत नाही. तेही खोटं बोलत नाहीत, आम्ही खोटं बोलत नाही. काल तर ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलं की अकोल्यामध्ये माझ्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी किंवा अशा प्रकारचं तुम्ही सिल्वर ओकोल. मुळात ती जागा आमची नाहीच आहे अकोल्याची. आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी? ती जागा काँग्रेस पक्षाकडे. त्या जागेवरती आम्ही सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही. जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली. सिल्वर ओकवरती किंवा मातोश्रीवरती महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीत
जागा वाटपावर कधीच चर्चा झाली नाही. इतर काही विषय या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले समन्वयासंदर्भातले त्याच्यावर नक्कीच चर्चा झाली. आघाडी द्यायचं नाहीये म्हणून अशा प्रकारे प्रयत्न माझं असं काहीच म्हणणं नाही. ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत. त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे, त्यांना संघर्ष करायचा आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडीत यायचं नाही. त्यांची इच्छा आहे, त्यांना राऊत यांच्यावर खापर फोडलं जात नाही या संपूर्ण प्रकरणाचं. फोडू द्या ना, फोडून द्या, त्यात काय झालं. राऊत साहेब, आणखी एक तिसरी आघाडी भाजपच्या पत्त्यावर पडेल का? आणि यामुळे नक्कीच. महाविकास आघाडीची चिंता वाढेल. चिंता आमची वाढेल की नाही मला माहीत नाही, पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे. या देशात लोकशाही आणि संविधान यांच्या विरुद्ध जी भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही. मला वाटतं 3 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे.